हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने सँडविच बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे हा उकडलेला बटाटा घेतलाय, अर्धा बटाटा घेतलाय। बटाटा उकडून तो आपण किसून घेतलाय, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर इथे आपण 1 चमचाभर इतकी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, ती यामध्ये मिक्स करायची आहे। सँडविच मध्ये स्टफ करण्यासाठी जो मसाला आपल्याला लागणार आहे तो आपण इथे तयार करून घेतलेला आहे। आज माझी तब्येत बरीच बिघडली, त्यामुळे तुम्हाला इथे आवाज खूप वेगळा वाटत असेल। त्यानंतर इथे आपण 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। पहिल्या स्लाइसवर आपण इथे शेजवान चटणी टाकलेली आहे, आता ती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे दुसरा ब्रेडचा स्लाइस आहे, त्यावरती आपण टोमॅटो सॉस टाकलेला आहे, थोडंसं मायोनीज टाकायचं आहे। हे सुद्धा अगदी व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला आता ब्रेडचा 1 स्लाइस आपण घेतलेला आहे, ज्या स्लाइसला शेजवान चटणी लावली तो वाला स्लाइस आपण घेतलाय। त्यावरती आता हा जो मसाला आपण तयार केलेला बटाट्याचा तो आपल्याला टाकायचा आहे, अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे। इथे राऊंड शेप मध्ये कांदा आपण कट करून घेतलेला आहे, तो आपण ठेवायचा। त्यानंतर टोमॅटोचा 1 पीस ठेवायचा, हे दुसरा स्लाइस ठेवायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता सँडविच बनवून तयार आहे। आता हे आपल्याला टोस्ट करून घ्यायचंय, त्यासाठी पॅन मध्ये आपण बटर टाकूया। अगदी व्यवस्थित क्वांटिटी मध्ये बटर आपण यामध्ये टाकणार आहोत। आता सँडविच दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला टोस्ट करून घ्यायचंय। वरच्या बाजूने सुद्धा बटर लावून घ्यायचंय। खूप भूक लागलेली असते किंवा काही बनवायचा कंटाळा आलेला असतो, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं सँडविच बनवू शकता। हे वाला सँडविच अगदी इन्स्टंट बनतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलफिल आहे बरंच। तुमच्याकडे जर चीज असेल तर तुम्ही यामध्ये चीज सुद्धा ऍड करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने अगदी खरपूस असं सँडविच आपण बनवून घेतलेलं आहे। कोथिंबीर आणि पुदिन्याची आपली हिरवी चटणी असते ना, तिच्यासोबत हे सँडविच खरंच खूप भारी लागतं खायला। मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही हे सँडविच देऊ शकता। याच्यामध्ये बटाटा असतो, त्याच्यामुळे अगदी पोटभरीचं असं हे सँडविच बनतं। अगदी कुरकुरीत बनलंय सँडविच, खूप छान लागतं हे सँडविच खायला। अगदी सोप्या पद्धतीने आपण ते बनवलेलं आहे, अजिबात कष्ट लागत नाही हे वाला सँडविच बनवायला। खूप सोपी सँडविचची रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून पहा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।